गुड आफ्टरनून. आले का सर्वजण? चला, प्रश्न पहिला पहा. सर्वांना स्क्रीन दिसते ना? बोला. स्क्रीन दिसते सर्वांना? हँड रिक्वेस्ट द्या. 27 स्टुडंट. आज सॅटरडे तरी पण एवढीच का? ठीक आहे, हँड रिक्वेस्ट द्या. बाकीची पण सर्वांची हँड रिक्वेस्ट पाहिजे, म्हणजे मी वरतून असं खालपर्यंत सर्वांना विचारते. 30 मुलं आहेत आणि 40 प्रश्न आहेत, त्यामुळे सर्वांना चान्स मिळेल. काय करा, सर्वांची हँड रिक्वेस्ट द्या. 30च्या 30 मुलांनी पण हँड रिक्वेस्ट द्या, म्हणजे मग मी सुरुवातीपासून घेत जाईल, प्रत्येकाचा नंबर येईल. म्हणजे द्या बरं. घुगे, पाटील, गायकवाड, नायकवाडीस, सुरवसे, शिंदे, मोठे, पवार, गवळी द्या. शुभम द्या. 2-4 5-6 जण राहिले, त्यांनी पण रिक्वेस्ट देऊन टाका, म्हणजे आपण मस्तपैकी सुरुवातीपासून प्रत्येकाची माईक ऑन करूयात. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन इकडे असं केल्यावरच दिसेल तुम्हाला, लगेच दिसत नाही. प्रश्न पहिला तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. वेगळे पद शोधा. चला, ते पण लेट दिसत काय? थांबा. सारखं हॅलो मॅम, माझे बोला. उत्तर ऑप्शन नंबर बी आले. कारण मॅम, ए मध्ये 2 दिलेत आणि सी मध्ये बी 2 दिलेत आणि डी मध्ये बी 2 दिलेत, फक्त बी मध्ये 1 दिले, म्हणून उत्तर बी. सार्थक, काल पण असंच झालं का रे तुझ्याच वेळेला? दिलेत काय दिलेत? हा, असंच आला होता काहीतरी तुला प्रश्न काल पण. हो मॅम. बरोबर का? तू पण असं काल पण असंच सांगितलंस, ते दिलेत. मॅडम तुम्ही समजून घ्या काय दिलेत ते. चला, बरोबर आहे. छायांकित डॉट जे आहेत ते ऑप्शन ए, सी आणि डी मध्ये दिलेले आहेत. किती? 2. आणि फक्त बी मध्ये एकच डॉट आहे छायांकित, म्हणून उत्तर आलं ऑप्शन बी. येस. चला, नेक्स्ट. प्रियंका. हॅलो मॅम. बोला. मॅम, ऑप्शन ए. ए. पेपर दिला का? हो मॅम. बर, मग आता अशा वेळेला आकृती काय करायची? कोणत्या तरी एका स्थितीत आणून पाहायची, जसं की बीच्या स्थितीत किंवा एच्या स्थितीत. तर आपण काय करूया, सर्व आकृत्या बीच्या स्थितीत आणूया. म्हणजे आता ही उभी आहे तर आडवी करा. आडवी केल्यानंतर हा वरचा त्रिकोणासारखा भाग आहे तो डाव्या बाजूला आहे ए मध्ये. हा पण जर फिरवला, सरळ केला सी मधला, तर तोही डाव्या बाजूला येतो. आणि डी मध्ये पण काय होतो? डाव्या बाजूला येतो. फक्त ऑप्शन बी मध्ये तो राईट साइडला आहे. बरोबर? हो मॅम. मग उत्तर काय यायला हवं? ऑप्शन बी. ऑप्शन बी. पेपर दिल्यावर लक्षात यायला हवं होतं उत्तर काय आहे ते.
बोला ललित पवार. हॅलो मॅम, बोला. माझं ऑप्शन नंबर सी आलं. येस. कारण मॅम, कारण सगळे ए, बी आणि डी मध्ये तीन तीन छेदलेले आहेत आणि सी मध्ये 2च आकृत्या छेदलेल्या आहेत. अगदी बरोबर. व्हेरी गुड. ऑप्शन सी. व्हेरी गुड. पाटील बोलो. मॅम, माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. कारण मॅम, ऑप्शन नंबर ए मध्ये जी आकृती आहे ना, तिच्यात जो काटकोन आहे ना, तो मधल्या साईड दिलेला आहे. बी मध्ये बी तसंच आहे आणि डी मध्ये बी तसंच आहे, पण ऑप्शन नंबर सी मध्ये ते बाहेरून दिलेले आहे. बर, एकच मिनिट. चला मेसेज पाठवा. आर्यन पाटील सी, समीक्षा शेंडगे सी, अवनी काकडे सी. चला पाठवा, आन्सर पाठवा. समीक्षा, स्वरा बी. ओके. चला पहा, 98 ते 99% मुलांचं उत्तर सी आलेलं आहे. 1 ते 2% मुलांचं उत्तर बी आले. तर बघा, इथं जर प्रश्न असा परीक्षेमध्ये आला तर तुमचा हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा ग्राह्य धरला जाईल, किंवा जर तुम्ही तिथे सी दिला तर. तुम्ही फक्त काय केलं, आतलं पाहिलं ना, हाच भाग पाहिला. हा सर्व बाहेर आहे आणि हा आत आहे म्हणून उत्तर काढलं, पण नाही. बघा या ठिकाणी ए मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये तीनही ऑप्शन मध्ये 4 बाजूंची आकृती आहे किंवा कोणांची आकृती आहे. आणि हे गोल आकृती. आलं लक्षात? हो. आणि ऑप्शन ए, सी, डी मध्ये ते आहे 4 बाजूंची आकृती आहे किंवा 4 वर्तुळाला कोण असतात का? नाही. वर्तुळाला कोण नसतात, म्हणून उत्तर बी. तुम्हाला सांगू का, असा वारंवार प्रश्न 2 वर्षापूर्वी कमी होते. मॅम, आवाज नाही येते. असल्यामुळे मेसेज करा. आता आज हो. अडखळ मॅम. येईल आता, क्लिअर येईल. तर 2-3 वर्षांपूर्वी असा एक प्रश्न आला होता बघा, आणि मुलांना पण वारंवार सांगण्यात आलं होतं सोल्युशन मध्ये. असे प्रश्न 2-4 वेळेस देण्यात आले आणि त्यावेळेस मुलांना सांगितलं गेलं होतं की असा जर प्रश्न आला आणि एका आकृतीला वर्तुळ असेल आणि बाकी आकृत्यांना कोणांची आकृती असेल, तर जो वर्तुळ आहे त्यालाच तुमचं उत्तर द्यायचं 100%. बाकी कसलाच विचार करायचा नाही, आत काय आहे, बाहेर काय आहे किंवा काय. तरी काही मुलांनी ते
त्यांनी तिथं काय विचार केला कोणास ठाऊक, आणि या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे म्हणजे असंच वेगळा थोडासा असेल. जसं की हे कसं आतमध्ये दिलंय, थोडं कन्फ्युजन प्रश्न दिलेला आहे हा सुद्धा, की हे आत असं आहे, सगळ्या ऑप्शन मध्ये बाहेर आहे, हो की नाही, आणि हे आतून दिलेलं आहे म्हणून सी. असंच काहीतरी प्रश्न वेगळा मुलांना असेल पडलेला आणि त्यांनी उत्तर वेगळंच दिलं, आणि तिथं पण उत्तर काय निघालं मग, हेच निघालं. थोडस काळजीपूर्वक प्रश्न सोडवत चला. हो. सर्वांना समजलं का हे? हो. आवाज अडखळत येतोय. रेंज फुल आहे. आता येतोय. बर, येस. चला मग. तर अशा प्रश्नाला चुकू नका, मला हेच सांगायचंय, कारण त्या मुलांनी जी चूक केली, पहिलाच प्रश्न आलेला नेमका हा, आणि बऱ्याच मुलांच्या चुका झालेल्या होत्या. त्या चुका तुम्ही करू नये अशी माझी तळमळीने इच्छा आहे. आता पहा तुम्ही कसा विचार करणार त्यावेळेला, ते तुमच्यावर डिपेंड आहे. हो. चलो नेक्स्ट. सार्थक झालेला होता. यज्ञा. मम्मी बोलू नका ना ग. रूम मध्ये नाही रेंट. यज्ञा हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर आलेलं बी. तुझं लक्षच नाहीये, त्यामुळे तुझं उत्तर पण चुकलं. सॉरी. गवळी. बोला गवळी. अर्जित गवळी. आवाज क्लिअर आहे माझा? मेसेज करा. गवळी बोला. आवाज क्लिअर आहे माझा? ओके, थँक्यू. अर्जित बोलत नाही. प्राची शिंदे. मॅम ओके, बोला बेटा. काय आलं आन्सर? माझे ऑप्शन नंबर ए आले. करेक्ट. काय आहे पाठाचं नाव? जुळणारी आकृती. येस, अगदी बरोबर. प्रश्नाकृतीसारखी जुळणारी आकृती ऑप्शन ए मध्ये आहे. चलो नेक्स्ट. अवनी. हॅलो मॅम. बोला. मॅम स्क्रीन ब्लॅक दिसते. थांब, दिसेल. दिसली मॅम. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आले. येस, अगदी बरोबर. ऑप्शन बी. सारखी आकृती आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. अथर्व पवार. हॅलो मॅम. बोल दादा. मॅम माझे ऑप्शन नंबर डी आले. हा, डी आले. सारखी आकृती आपल्याला डी मध्ये दिसते. प्रश्न क्रमांक 8. शुभम. हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर डी आले. येस, अगदी बरोबर. ऑप्शन डी. रुचा. हॅलो मॅम. हम्म. 2 मिनिट मॅम. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. अगदी बरोबर. कारण मिस पहिल्याच्या आरशाची प्रतिमा दुसऱ्या भागात आहे, तर तिसऱ्याच्या आरशाची प्रतिमा चौथ्या भागात असेल. आणि मिस अगदी अजून एक नियम लागतो. पहिल्याचं पाण्याचं प्रतिबिंब तिसरा भाग आहे, तर दुसऱ्याचं पाण्याचं प्रतिबिंब चौथा भाग असेल. अगदी बरोबर. दोन्ही नियम लागू होतात. छान. थँक्यू मॅम. ओके. शिंदे सुमित.
सुमित शिंदे, हॅलो मॅम, बोला की. माझे उत्तर पर्याय क्रमांक सी आले. करेक्ट. सांगा नियम. पहिल्याचे पाण्याचे प्रतिबिंब चौथ्या भागात आहे आणि दुसऱ्यातील पाण्याचे प्रतिबिंब तिसऱ्या भागात आहे, म्हणून माझे ऑप्शन क्रमांक सी आले. काय अजिबात नियम बरोबर नाहीये, चुकीचा नियम सांगितला. काय सुमितराव, समीक्षा नंबर झालाय का? हॅलो, नंबर झालाय? नाही झाला. ओके, बोला, सांगा नियम, सांग बरं. दुसरा भाग 180 अंशात फिरवल्यानंतर तिसरा भाग मिळतो, म्हणून पहिला भाग 180 अंशात फिरवल्यावर चौथा भाग मिळेल, म्हणजे सी. करेक्ट, अगदी बरोबर. 180 अंशाचा नियम लागू होतो या ठिकाणी. चला, उत्तर काढता येतं पण नियम सांगता येत नाही, असं खूप जणांना होत. बोला स्नेहल. हॅलो मॅम, बोला. 2 मिनिटं मॅम. हो, घ्या वेळ, काही हरकत नाही. मॅम, माझे उत्तर बी आले. करेक्ट. चला, नियम सांगा. पहिल्याच्या आरशातील प्रतिबिंब दुसरा भाग आहे, म्हणून तिसऱ्याच्या आरशातील प्रतिबिंब चौथा भाग, म्हणून उत्तर बी. ओके, छान. आता मला बोलायची आवश्यकताच नाही, सर्व मुलं अतिशय छान नियम सांगतायत. बोला आर्यन जाधव. हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर ऑप्शन क्रमांक बी आले. कारण पहिल्याच्या आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात दिलेली आहे आणि तिसऱ्याच्या आरशातील प्रतिमा चौथ्या भागात दिलेली आहे, म्हणून उत्तर ऑप्शन क्रमांक बी आले. बे. व्हेरी गुड. चला, नेक्स्ट. अक्षरा. अक्षरा. हॅलो मॅम, उत्तर आकृत्या दाखवा ना. बर, हे पाहिलं, तिसरा भाग पाहून घे. हो. चला. हॅलो मॅम, माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. सी आली. बर, बघा बरोबर येतोय का? पहिल्यांदा वर्तुळ आहे, दुसऱ्या भागात जाऊन गुणाकाराचं चिन्ह वाढलं. हो. पुन्हा तिसऱ्या ह्याच्यात जाऊन काय झालं, पुन्हा वर्तुळाचं चिन्ह वाढलं आणि पुन्हा काय होणार, गुणाकारचं चिन्ह येईल. हा, मग बघा बरोबर आहे का आपलं? गुणाकार, वर्तुळ, गुणाकार. तू सी सांगितलंस. बरोबर आहे. अगोदर वर्तुळ, पुन्हा काय वाढलं, गुणाकार, पुन्हा वर्तुळ आणि पुन्हा गुणाकार, मग बरोबर आहे ना. मग मॅम सी मध्ये येईल तो. हो ना, मग तेच सांगते ना, बरोबर आहे असं सांगते ग. चला, नेक्स्ट. हा एक प्रश्न काही जात नाही बघा आपले. आता इथं काय होणार आहे मी सांगते तुम्हाला, सर्वांनाच माहिती आहे. पहिल्या भागामध्ये तो उभा आहे. चला, एकाला बोलायला चान्स देऊ आपण. बोला साबळे. अश्रुबा साबळे डिवाइस वरून कोण आहे? बोला. काव्या. हॅलो मॅम, चला, सांगता येईल बेटा याचं उत्तर? मॅम आकृती फिरली आहे घड्याळीच्या काट्याच्या दिशेने. पण कसं, म्हणजे घटीवर? नाही, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने. घड्याळीच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटीवत असतं. हो. विरुद्ध दिशा म्हणजे प्रतिघटीवत.
आणि मॅम नंतरची जी म्हणजे जो मधातली रेष काय नाही ती वाढली. बर. बोल ना, बोल ना. मॅम 2 मिनिटं. न्यू स्टुडंट आहे का? हो मॅम. त्यामुळे बघा, आकृती प्रतिघटीवत फिरते. 90 अंशामध्ये आकृती कशी फिरते? प्रतिघटीवत फिरते. आणि फिरल्यानंतर इथं जिथं 1 होता तिथं 2 झाले आणि जिथं 2 होते तिथं 3 रेषा झाल्या. पुन्हा काय होईल? 90 अंशात आकृती परत घटीवत फिरली. मग जिथे 2 होते तिथं 3 झाले आणि जिथं 3 होते तिथं 4 झाले. आणि पुन्हा आकृती काय होणार आहे? प्रतिघटीवत फिरणार आहे. बरोबर? मग प्रतिघटीवत फिरल्यानंतर इथे 4 आणि इकडे 5. 1 2 3 4 आणि 5 हा वर्तुळ राहील. अशी आकृती. पण आता इथे काय झालेलं आहे समजा, या ठिकाणी आपल्याला आकृती इथे आपल्याला 4 हवे होते आणि इथे 5 हवे होते. पण तसं दिलं नाही, म्हणून जवळचा पर्याय म्हणजे मी फक्त काय केलं, त्यांचं स्थान बदलून उत्तर जवळचं दिलेलं आहे, ऑप्शन सी. परंतु आपल्याला बी सारखी म्हणजे आडवीच पाहिजे होती, पण काय पाहिजे होतं? इतर रेषा पाहिजे होत्या 4 आणि इथे पाहिजे होत्या 5. एवढाच बदल केलेला आहे. ते आता जे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे ही आकृती. प्रांजली बोलणार. प्रियंका. मॅम. प्रियंका नंबर झाला का आज? हो मॅम. हा, तेच मला आठवलं. अर्णव. शिंदे अर्णव. येस मॅम. नंबर झाला का? नाही मॅम. हो, नाही झाला, मला आठवते. बोला. बघा आकृती, बघा प्रश्नाकृती. पहिला, दुसरा, तिसरा आणि येणारा चौथा भाग काय असणार आहे? येस मॅम. बघितली? उत्तराकृती दाखवू? मॅम माझे ऑप्शन नंबर सी आले. सी आले. बर, तुझं म्हणणं आहे. मी सी इथं काढते. हे गुणाकार अधिक आणि वजाबाकी. येस मॅम. बघा आता काय झालेलं आहे क्रम सांगत चला, म्हणजे लक्षात येईल बाकीच्यांना. मॅम 45 अंशात फिरली. काय हो? गुणाकाराचं चिन्ह घटीवत पुढच्या स्थानावर गेलं, म्हणजे बेरजेच्या जागेवर गेलं. आलं का इथे? इथून ते खाली जाणार, इथे आलं. इथून ते डावीकडे येणार, म्हणजे इथे. येस मॅम. ठीक आहे. आता आपण दुसरं चिन्ह घेऊ, वजाबाकीचं. वजाबाकीचं चिन्ह वरती गेलं, नंतर उजवीकडे जाणार आणि नंतर खाली येणार. खाली येणार. यस. बेरजेचं चिन्ह आहे ते खाली येणार, वजाच्या चिन्हाच्या जागेवर ते इथे आलं. इथून ते इथे जाणार, इथे आलं. इथून ते इथे येणार. तर यस, तुझे सांगितलेस त्याप्रमाणे. पण मधली रेषा पण राहिली आपली, बघू ती पण. पहिल्यांदा या बाजूने होती, मग इकडे आली, पुन्हा इकडे, मग इकडे, असा क्रम झालेला आहे. कुठे आहे असं उत्तर? ऑप्शन नंबर सी का? सी. येस, ऑप्शन सी. छान. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. आर्यन पाटील झालाय वाटतं ना? जगाते बोला. हॅलो मॅम.
चला क्रम सांगत चला. गोल होता तो डाव्या बाजूला आला आणि बाहेर वर गेला आणि बाहेर आला आणि ती अधिक आणि वजा आहे तो खाली गेला आणि बाहेर आला. परत अधिक आणि वजा उजव्या बाजूला गेले आणि आत गेले त्रिकोणाच्या. मग गोल त्रिकोणाच्या आत गेला, उजव्या बाजूला गेला आणि आणि मग ऑप्शन दाखवा. हो. ऑप्शन मध्ये आता हे तिसरा बघ भाग. अं, प्रश्न दाखवा एकदा. तुला इथंच काढता येईल उत्तर. इथंच सांग पुढे काय क्रिया होईल, म्हणजे मग डायरेक्ट उत्तराला बघूया कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते. इथं तिथे तो त्रिकोण खाली येईल, त्रिकोणात गोल खाली येईल, त्रिकोणाच्या बाहेर गोल येणार आणि खाली. हा. इथे आणि गोल बाहेर. आणि अधिक आणि वजाचं चिन्ह वर जाणार आणि बाहेर येणार. येस. मग ऑप्शन नंबर आहे ना, बी मध्ये आहे. बी. म्हणजे काय झालेलं आहे या ठिकाणी, लक्षात आलं का सर्वांच्या? हे जे आहे ते घटीवत पुढच्या स्थानावर जातं, हे घटीवत पुढच्या स्थानावर जातं आणि आतलं चिन्ह बाहेर आणि बाहेरचं चिन्ह आत. म्हणजे हे पहिल्या भागामध्ये आत आहे चिन्ह, दुसऱ्या भागात ते बाहेर गेलं, पुन्हा तिसऱ्या भागात आत आहे, चौथ्या भागात पुन्हा बाहेर आलो. बाहेर. त्यांचा क्रम लागतोय. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. अथर्व नंबर झालाय का? अथर्वचं कुठं गेलं? ठीक आहे, प्रथम बोला. हॅलो मॅम. मॅम उत्तर आकृत्या दाखवा. एक मिनिट. मॅम माझे ऑप्शन नंबर सी आले. अगदी बरोबर. काय नियम लावला? आरशातील प्रतिमा. येस. या ठिकाणी पहिल्याची दुसऱ्यात आरशाची प्रतिमा दिलेली आहे, म्हणून तिसऱ्याची चौथ्यात ऑप्शन सी मध्ये आहे. आणि मॅम पर्यायकडनं पण काढता येते उत्तर. येते. चलो नेक्स्ट. स्वरा. हॅलो मॅम. मॅम आकृती दाखवा. हॅलो मॅम, आता ऑप्शन दाखवा. मॅम माझं ऑप्शन नंबर बी आलं. बरोबर. आता इथेच आपल्याला उत्तर काढता येईल. पहिल्या भागामध्ये काय झाले, त्रिकोण आत गेलाय आयताच्या आणि दुसरा भाग तयार झाला. मग तिसऱ्या भागात काय होईल, फक्त वर्तुळ आत जाईल. हो. आणि उत्तर मिळेल ऑप्शन बी. छान. थँक्यू मॅम. ओके. ओव्हाळ. हॅलो मॅम. कोण बोलतंय? आर्यन. आर्यन. बोला आर्यन. ऑप्शन दाखवा. पहिला इथं नियम काय लागला ते सांग बरं. पहिला भाग 90 अंशात, दुसऱ्या भागात येतो 90 अंशात घटीवत फिरल्यास. हा, अगदी बरोबर. 90 अंशामध्ये आकृती घटीवत फिरली. मग इथे पण घटीवत फिरेल. तर फिरल्यानंतर वरचा भाग कसा होईल, रेखांकित की छायांकित? मॅडम जो म्हणजे ब्लॅक केलेला भाग आहे ना, तो वर येईल. हो, त्याला छायांकित म्हणतो. मग छायांकित भाग वरती येईल आणि रेखांकित भाग खाली येईल. मग कुठे आहे असं ऑप्शन पाहू आपण. ऑप्शन नंबर डी. येस, ऑप्शन डी.
शुभ्रा. हॅलो मॅम. हम्म. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. येस, नियम सांगा. मॅम काय म्हणते पाण्यातील प्रतिमा. नाही. मॅम 180 अंश. 180 अंशात. पाण्याचं प्रतिबिंब म्हटलं असतं तर मग हा जो भेंड्यासारखा भाग आहे तो इकडनंच असा आला असता. येस मॅम. 180 अंशाचा नियम लागतो. घटिवत प्रतिघटिवत कसंही फिरवलं तरी आपल्याला उत्तराकृती डी सारखी मिळते. येस मॅम. चला. सृष्टी. बघायला चालू होतं का ना. बोला. जाधवर. बोरकर. हॅलो मॅम. माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. ऑप्शन बी बरोबर आहे. पाठाचं नाव काय? तुकडे जोडा. अरे, कसं काय तुकडे जोडा बरं? इथे काय करावं लागेल आपल्याला? वर्तुळ पूर्ण करावं लागेल की नाही? हा. तर तुकडे तुकडे जोडतोय आपण. हॅलो. पाठ संख्या आहे पाठ. भौमितिक रचना पूर्ण करा. हो. नेक्स्ट. बागुल बोला. हॅलो मॅम. माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. येस, ए मध्ये आहे. छान. हो. बागुल तयारी कशी सुरू आहे? छान. मॅम नंबर आहे. आ? चौथीला आहे मी. अरे वा, 1 वर्ष बाकी आहे अजून, तुला काही अडचण नाही. चला. गावीत. अनिकेत. उत्कर्ष. हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. सी आले. ओके, बघूया, चेक करू. चौकोनाची आकृती अगोदर आपण काय करू? पूर्ण करून घेऊ. हो. आणि असा भाग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तो पाहू. तर येस, मध्ये आहे. छान. चला, कोण बोललं नाही यातलं? श्रीकांत. द्या रिक्वेस्ट. रितिका. आरुष. सुरसे. ठाकर. स्वरांजली. लटपटे. चला. गायकवाड. सुमित. बागुल. जाधवर. मृण्मयी. कुंबे. स्वराली. चला, द्या बरं. ज्यांची नावं घेतलेत त्यांनी हँड रिक्वेस्ट द्या. न्यू स्टुडंट ज्यांना हँड रिक्वेस्ट कशी द्यायची माहिती नाही अशा मुलांनी हाताचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा. तुमची रिक्वेस्ट माझ्यापर्यंत येऊन लागेल. बोला. श्रीकांत. बोला. आवाज येतोय? ठाकर. हॅलो मॅम. बोला.
सांगा मॅडम माझं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आलं. येस, अगदी बरोबर. या ठिकाणी चौकोन पूर्ण जर आपण केला तर उत्तर आपल्याला ए सारखे येईल. लटपटे बोला. एन लटपटे बोला. हॅलो. काय नाव स्टुडंटचं? पंकजा नारायण लटपटे, गाव? कोदरी, कोदरी. गंगा, परभणी जिल्हा. येस, बोला. काय आलं उत्तर बघा. ए. ए. चला सांगा काय केलं आपण इथे. आरशातील प्रतिमा. येस, अगदी बरोबर. आता यामध्ये ना 2 आन्सर आहेत. एक ए मध्ये पण आहे आणि एक डी मध्ये पण आहे. ज्यांनी ए दिलाय त्यांनाही मार्क्स मिळालेला आहे आणि ज्यांनी ऑप्शन डी दिलेला आहे त्यांनाही मार्क्स मिळालेला आहे. त्यामुळे डोंट वरी, काळजी करू नका. दोन्ही ऑप्शनला तुम्हाला आन्सर आहेत. बघा इथे दिसतात सर्वांना. याला पण आहे आणि याला पण आहे. कोणतंही दिलं तरी तुम्हाला उत्तर म्हणजे कोणतंही म्हणजे ए आणि डी पैकी जे द्याल त्याला. चलो नेक्स्ट स्टुडंट. बघ दळवे, येतोय आवाज? हॅलो मॅम. हो बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. ऑप्शन बी. चला चेक करूया. डावीकडचा भाग आरशाच्या उजवीकडे. प्रतिमेमध्ये उजवीकडे, तर तो आहे का? येस आहे. आणि आहे. उजवीकडची आकृती डावीकडे. डावीकडे म्हणजे या ठिकाणी. आणि खालची डावीकडची आकृती उजवीकडे. त्याची आरशाची प्रतिमा होऊन उजवीकडे. उजवीकडे. आणि उजवीकडची आकृती डावीकडे. हा भाग आहे तसाच दिसला. हा आणि हा आहे तसाच, म्हणजे त्यांची आरशाची प्रतिमा तशीच दिसली. फक्त याची आणि याची या 2 चिन्हांची आरशाची प्रतिमा बदलली. गुड. ऑप्शन सी, सॉरी बी. मॅम. ओके. सत्तावीस. आरोही बोला. बोला आरोही. हॅलो मॅम. नाईकवाडी बोला. हॅलो मॅम. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी सी आले. बरोबर. याची वायची आरशाची प्रतिमा अशी दिसेल. हे एरो आहेत तसेच दिसतील, यात बदल दिसणार नाही, आहे तसाच दिसेल तो. फक्त डावीकडचा डॉट उजवीकडे येईल आणि उजवीकडचा एरो डावीकडे दिसेल. खालीही तसंच, डावीकडचा डॉट उजवीकडे आणि उजवीकडचा एरो डावीकडे. तर सी. थँक्यू. आणि आरशाच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग हा वरतीच दिसतो आणि खालचा भाग हा खालीच दिसतो. ओके, छान. स्वराली. अवनी. हॅलो मॅम. बोला. माझे ऑप्शन नंबर सी आले उत्तर. येस. चला बघा, डावीकडे झुकलेली आकृती आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे झुकलेली दिसेल आणि हा डावीकडून झुकलेला हा उजवीकडून दिसेल. हे उजवीकडून झुकलेले आहे. माझ्याकडनं डावीकडनं आलं का? हे उजवीकडनं झुकलेले, हे डावीकडनं दिसेल. थँक्यू मॅम. ओके, चलो नेक्स्ट. ओव्हाळ बोलून झालंय का? ओव्हाळचं बोलून झालंय आय थिंक. चला कोण आहे? रितिका बोला.
कृतिका. हॅलो मॅम, हम्म, माझे ऑप्शन नंबर सी आले. काय केलं सांगा. इथलची गडी इकडे टाकली, इथलची इथं, इथलची इथं आणि इथलची इथं. बर, बघा जसे ॲरो दिलेत त्या पद्धतीने काय केलेलं आहे. एक सेकंद, एकच सेकंद थांबा. बोला. बेटा. हा मॅम. हा, म्हणेल आपण या ॲरो दिलेले आहेत त्या पद्धतीने घडी काय झालं आहे, हा भाग असा आपला आहे. मग त्यावर आपण आतमध्ये चौकोन आणि बाह्य वर्तुळ कापते, राईट. हा कापल्यानंतर या घडी सेकंड नंबरची जी दिलेली आहे दोन्ही, ते आपल्याला अनफोल्ड करायचे आहेत. म्हणजे हा पेपर आणि हा पेपर जो निवडलेला आहे अनफोल्ड करायचे. आणि अनफोल्ड केल्यानंतर काय मॅम, आवाज येत नाही. बोला. आवाज येत नाही. अडखळत येतोय. आवाज येतोय का सर्वांना माझा? आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा. म्हणजे बघा या ठिकाणी काय होणार आहे, जो दिलेला भाग आहे. येतोय मॅम आता. एक मिनिट. हा, बर, त्यावेळेला बरोबर. हा त्यावेळेला म्हणजे हे उघडल्यानंतर आपलं वर्तुळ आहे, तो वर्तुळाचा असा भाग मिळेल आणि इथेच्या वर्गाचा भाग इथे मिळेल. मग इथे पण तसंच होणार, इथे आणि इथे. आणि या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने वर्तुळ. हो. हा भाग मी आहे जोडून घेऊ. जोडल्यानंतर कुठे दिसतो असा भाग, सी मध्ये. अजून एक काहीतरी जो हा आतला भाग आहे चौकोन, हा आपण घेतला का? तो घेतला नाही. आपण काय केलं, फक्त वर्तुळ घेतले, चौकोन राहिला ना आपला. हा तर इथे येणार तो कापलेला. म्हणजे हा जो भाग आहे तो इथं दुमडली ना घडी, हा त्यामुळे हा भाग इथे येत असतो, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यावरती. हो मॅम. तरी ऑप्शन सी सारखी आकृती आपल्याला मिळायला हवी. इथं पर्यायी पद्धतीचा वापर केला तरी ते सुद्धा अगदी चालेल. सोपं जाईल. पण एक सगळी माहिती असावी. जर का अशीच आकृती आपल्याला तिथं वेगळ्या प्रकारे दिली तर आपल्याला तशी काढून, म्हणजे आपण जशी आखून घेतो त्या पद्धतीने पण काढता आली पाहिजे. आणि असे पर्याय असतील तर आपल्याला 100% उत्तर एका सेकंदात मिळून जाईल. हो मॅम. चलो नेक्स्ट. ललित, काय चालू आहे? ललित पवार. बहिरम बोला. हॅलो. बोला. तर पहिले आपल्याला आकृती दुमडून घ्यायला लागल. हो, खालून वरती दुमडा, उजवीकडनं डावीकडे आणि पुन्हा हा भाग असा दुमडून घ्या. नंतर हा भाग जो आहे तो झिगझॅग कापून घ्या. वरचा भाग खाली उलगडल्यानंतर तो अशा पद्धतीने दिसेल आपल्याला. हो, आता त्याची आरशातील प्रतिमा होईल. सेकंड घडी अनफोल्ड करताना त्याच्या आरशाची प्रतिमा होईल. आणि मग नंतर त्याची पाण्यातील प्रतिमा.
पहिली घडी अनफोल्ड केली म्हणजे वरचा भाग खाली त्याचं पाण्याचं प्रतिबिंब. ऑप्शन ए. काय मिळेल? ए. करेक्ट. चला प्रश्न आकृती पाहून घ्या सर्वांनी. बोला गायकवाड, आवाज येतोय? जान्हवी, आवाज येतोय का? हो मॅम. हा, प्रश्न आकृती चेक करा एकदा. पाहिली? उत्तर आकृती दाखवते बघा. आता खालचा पेपर वरती दुमडून घ्यायचा आणि उत्तर काढायचे. कुठे आहे अशी आकृती? मॅम 1 मिनिट, प्रश्न आकृती खाली. हा, दोन्ही दिसतात आता याच्यामध्ये बघ. मॅम आता घरी घ्या. एवढंच आहे. आन्सर दाखवा. मॅम ऑप्शन नंबर बी. करेक्ट. ऑप्शन नंबर बी. फक्त खालचा भाग जो आहे तो काय केलेला आहे? वरती दुमडलेला आहे. आणि दुमडल्यानंतर हे ए जे आहे आणि डी जे आहे ते काय होणार आहे? वरती जाणार, म्हणजे उलट दिसणार आपल्याला. इथे डी दिले सुरुवातीला म्हणून ए वगळलं. सी मध्ये आहे तसंच दिलेलं आहे आणि डी ऑप्शन मध्ये यांची जागा बदलली आणि आहे तसंच. वर्तुळ पण बाहेर दिलाय. त्यामुळे जे राहतं ते उत्तर. ऑप्शन बी उत्तर. चला नेक्स्ट. आयुष यादव, हॅलो मॅम. बोला. मॅम पहिल्यांदा आकृती खाली दुमडून, पहिल्यांदा पेपर खाली दुमडीला, मग डावीकडे दुमडीला, मग पुन्हा असा वरती दुमडीला. बरोबर. आणि मग इथे काय केलं? कट मारल्या 2 रेषा. हो. मॅम पर्याय दाखवा. हो. मॅम ऑप्शन नंबर ए. येस, ऑप्शन ए. मग इथं काय करणार आपण? एक सेकंड. हा वरचा पेपर खाली दुमडल्यानंतर इथे त्यांनी ना इतक्याच रेषा द्यायला पाहिजे होत्या. पेपर अनफोल्ड केला म्हणजे हा भाग जर खाली उघडला की रेषा वाढतील, मग त्याची आरशाची प्रतिमा होईल, मग त्याचं पाण्याचं प्रतिबिंब होईल. म्हणजेच उत्तर ए. चलो नेक्स्ट. आदित्य, बोला. हॅलो मॅम. बोला. मॅम पर्याय दाखवा. येस, थांबा, हे नंबर्स मध्ये मध्ये येतात. किती आहेत? 4 तुकडे आहेत बघ. हॅलो मॅम, माझे ऑप्शन क्रमांक बी आले. बी. येस, बरोबर आहे. याला देऊ 1, 2, 3 आणि हा 4. व्हेरी गुड, छान. थँक्यू. माईक बंद करू? येस. चला, कोण बाकी आहे? बोला. पृथ्वी, माने. हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर बी आले. करेक्ट. 1, 2 आणि 3. चला, हँड रिक्वेस्ट द्या ज्या विद्यार्थ्यांना बोलायचंय त्यांनी. जे बोलायचे बाकी आहेत ते बोला. मानव. हॅलो मॅम. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. करेक्ट. द्या नंबर. मॅम जे पहिला नंबर आहे ते खाली. येस. दुसरा नंबर मॅम वरता. तिसरा नंबर बाजूला. अगदी बरोबर, छान.
कोण बाकी आहे? हँड रिक्वेस्ट द्या. चला, झालेल्यांना चान्स नाही मिळणार. प्रांजली झाली आहे का? घुगे नंबर झालाय का? घुगे अथर्व नंबर झालाय ना? हॅलो. नंबर झालाय ना? हो. ओके, चला बाकीचे द्या. हँड रिक्वेस्ट द्या. कोण राहिले त्यांनी? जाधवर, सुमित, गौरी, सुरवसे, पवार, स्वरा पवार, तेजश्री पाळवदे, कार्तिकी पवार. चला द्या लास्ट. आता परत नाव नाही घेणार. ज्यांची इच्छा आहे त्यांनी देऊ शकता, नाहीतर मी परत रिपीट करेल विद्यार्थी. काहीच अडचण नाही. बोला उनी. हॅलो मॅम. हम्म. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आहे. ये द्या नंबर. हम्म दुसरी आकृती इकडच्या साईडला आहे, डाव्या. हम्म पहिली खाली आणि तिसरी बाजू. बरोबर, ऑप्शन ए. चला आता हा पंचकोण आहे. लपलेली आकृती शोधा. कुठं लपलेली पहा. जाधव सार्थक बोला. हॅलो मॅम. पंचकोण पाहिला? हो. शोधा मग आता कुठं लपलाय तो. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. चला बघा कुठे आहे बी मध्ये. हो. बरोबर का? हो. आता इथे पण दिसतो हा डी मध्ये. येतो का हा? मॅम तो मोठा आहे. हा मोठा आहे म्हणून तो येणार नाही. ऑप्शन बी मध्ये बरोबर बसेल. गुड. चला पहा याचं डी येईल. हे किंवा हे. हो. बोला. ऑप्शन नंबर बी. बी मध्ये. अरे चलो नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी दाखव. हो. शोधून दाखव आता मला. बरोबर का? माईकच बंद केला का? सार्थक बोल ना. इथंच आहे का? बघा अगदी बरोबर आहे.
ऑप्शन डी मध्ये लपलेली आहे ती. कोणाला काही डाऊट आहे का या प्रश्नावर? नसेल तर काहीच हरकत नाही, आपण बंद करू. रोजचा पेपर रोज द्या आणि सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडवा. जिथं प्रश्न असं वाटतोय की तिथं प्रश्न चुकलेला आहे, तुमचं बरोबर आहे, तो प्रश्न लागलीच मला पाठवा. ठीक आहे, छान अभ्यास करा, मस्त तयारी चालू आहे सर्वांची. कोणाला काही अडचण आहे, कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय? मॅम माझी हँड रिक्वेस्ट पाठवली आहे पण स्क्रीन दिसत नाहीये. जाऊ द्या आता, उद्या नेक्स्ट टाइम. चला, कोणाला काही अडचण आहे, काही प्रश्न आहे, काही विचारायचंय, काय बोलायचंय, बोलून घ्या. पेपर रोजचा रोज देताय ना सर्वजण? रोजचा पेपर रोज द्या, जेणेकरून लोड होणार नाही. घरचाही एक पेपर सोडवत चला, क्लासचा एक, असे 2 रोज डेली पेपर होतील. रोज तपासून घ्या आपापले घरचे पेपर, जे प्रश्न चुकले ते लिहून घ्या. लिहिलेले प्रश्न सॉल्व्ह करा, नुसते लिहून घेऊन वहीत ठेवण्यासाठी नाही. ओके. बाकी खुश राहायचं, आनंदी राहायचं, मस्त. फार दडपण आल्यासारखं राहायचं नाही. फार दुखतंय वगैरे असं वाटतंय असं नाही राहायचं. मस्त फ्रेश राहायचं, छान. चुकलं एखादा प्रश्न लगेच नाराज नाही व्हायचं, हार मानायची नाही. मस्त राहायचं, छान राहायचं, फ्रेश राहायचं, छान अभ्यास करायचा, मस्तपैकी पेपर सोडवायचे. टॉप 10 मध्ये येतंय का पाहायचं. आपण शोधायचं, आपलं नाव आहे का टॉप 10 मध्ये, नाही का? फार आजारपणातून उठल्यासारखं दाखवायचं नाही. 7-7, 8-8 तास अभ्यास करतोय, मग फार असं काय म्हणतात त्याला, मरगळल्यासारखं नाही करायचं. मस्त टवटवीतपणा पाहिजे चेहऱ्यावरती, नाही का? चलो, काही बोलायचंय कोणाला? बघूया कोण छान छान अभ्यास करतंय, कोण मस्तपैकी टॉप 10 मध्ये कोणाची नाव येतात, कोण रोज छान 1-1, 2-2 मार्कांनी प्रगती करतंय, कोण खाली येतंय. एखाद दिवशी खाली आलं, 1 किंवा 2 दिवस जरी खाली आलं तरी असा विचार करायचा नाही. नेक्स्ट टाइम आपण छान परत पेपर सोडवायचा. वेळेत पेपर होतोय ना सर्वांचा? वेळेत पेपर द्या. 2 तासाचा वेळ आहे. काही जण ऑफिसला जायचं असतं, काही की कोणाला अर्ध्या तासात पेपर लगेच. असं नाही करायचं. अर्ध्या तासात, पाऊण तासात असं नाही पेपर हे पटकन बंद करून मोकळं व्हायचं नाही. त्यामध्ये जास्त काय होतं, चुका होतात आणि ती सवय लागते. मग ती सवय नकोय म्हणून वेळेचा व्यवस्थित वापर करा. अडचण असतील ज्या त्या शिक्षकांशी बोला. ठीक आहे, चालेल. मग थांबूया. बाय सर्वांना. रात्री पिरियड होईल मॅथचा, तो कंटिन्यू करून घ्या. चलो फिर. करू बंद? मॅम माझा 1 तास होतो. 1 तासात होतो, नको ना, तसं नको करू. 1 तासात नाही, पूर्ण वेळ बघा, बसा, प्रश्न 2दा वाचा. किती येतात मार्क्स मग? 1.5 तासात बसल्यावर, 1.5 तासात किंवा अर्धा पाऊण तासामध्ये, 1 तासात जर पेपर तुम्ही सोडवला तर किती मार्क्स येतात? आणि 2 तासात जर उद्या कशाची क्लासेस? उद्या कसला? उद्या संडे ना. एक्स्ट्रा क्लास असेल तर 4 वाजता होतो तो,
टाइम जो आहे तो ठरलेला आहे, माझा नाही तर मॅडमचा होईल, कोणाचा पण होईल. चला करा, छान अभ्यास करा, वेळेचं व्यवस्थित नियोजन लावा. ठीक आहे, चलो बाय बाय.